उपस्थित आहे 90.8 मनभावन FM वर। तर मला सांगायचं एवढंच मुख्य म्हणजे सांगायचं आहे महिलांच्या आरोग्यासाठी संदेश। तर मी आहे भुसावळची आणि भुसावळला एक आहे भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आणि ही संस्था स्थापन होऊन 6 वर्ष झालेली आहे। आम्ही त्याच्यातले फाउंडेशन मधले सदस्य आहोत आणि आमचा असा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांना फिटनेसचं महत्त्व सांगायचं आणि एक आरोग्याचा संदेश द्यायचा। हा ग्रुप खरं म्हणजे आहे जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी, पण आणि दोघांचाही सहभाग खूप जवळजवळ 150च्या वर याच्यात सहभागी लोक आहेत। आणि आम्ही ही जे असोसिएशन चालवतो याच्यासाठी आम्ही कोणतीही फी आकारत नाही आणि आमचे जे अध्यक्ष आहेत तर ते स्वतः रनर आहेत आणि त्या सीझन रनर आहेत। त्यांनी अनेक मॅरेथॉन्स, हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन, अवघड मॅरेथॉन लेह लडाख सारख्या ठिकाणी केलेले आहेत। आमच्यातील बाकीचेही काही सदस्य आहेत की त्यांनी अशा मोठ्या मोठ्या मॅरेथॉन केलेले आहेत। आणि हे जे लोक यामध्ये सहभागी होतात ते हळूहळू आमच्याकडनं इन्स्पायर होऊन शिकून हळूहळू सगळेच मॅरेथॉन रन करायला लागतात। आता मॅरेथॉन रन करणं हे आमचं ध्येय नाहीये, पण जास्तीत जास्त लोकांना फिटनेसमध्ये आणणं, त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी काही ना काही झालं पाहिजे, त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे एक्सरसाइजचं महत्त्व कळलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आणि हा असोसिएशनचे आमचे आठवड्यातनं 3 दिवस असतात, ते म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि रविवार। हे 3 दिवस आम्ही आमच्या इथे भुसावळला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड आहे, तिथे सकाळी 5-5:30ला जमा होतो आणि टाईमवर आमचं आधी वॉर्मअप घेतो आणि मग एक ठरलेला रन असतो तेवढा करतो आणि नंतर स्ट्रेचिंग करतो। आता वॉर्मअप अशासाठी आवश्यक असतं की आपली बॉडी रात्रभर शिथिल झालेली असते आणि त्याच्यात लगेच जर आपण काही जोरात ॲक्टिव्हिटी सुरू केली तर आपल्याला इंजुरी होण्याची शक्यता असते। म्हणून थोड्या वेळ स्लो वॉर्मअप असे डायनॅमिक एक्सरसाइज आम्ही करून घेतो आणि मग नंतर रनला सुरुवात करतो। त्यापैकी मंगळवारी आम्ही शॉर्ट पण फास्ट रन करण्याचा प्रयत्न करतो, गुरुवारी आम्ही हिल रन रिपिटेशन करतो आणि रविवारी लॉंग रन करतो। यामुळे काय होतं, रनमध्ये व्हरायटी येते आणि सगळ्यांना त्याचा आनंद मिळतो। हे रन पूर्ण झाल्यावर ग्राउंडवर आल्यावर आम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करतो। हे स्टॅटिक एक्सरसाइजेस असतात। हे याच्यामुळे आपल्याला जी रनिंगमध्ये जी रिपिटेशनमुळे मसलला जी कडकपणा आलेला असतो तो याच्यातनं निघून जातो आणि तो खूप आवश्यक असतो इंजुरी फ्री रनसाठी। सगळ्यात महत्त्वाचं रन करण्यापेक्षा महत्त्वाचं आहे की इंजुरी फ्री रन करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि आमचं खरं म्हटलं तर भुसावळ असं गाव आहे की तिथे 6 वर्षापूर्वी आमच्यासारख्यांना पण बाहेर जाऊन असं रोडवर जाऊन रन करायचं हे शक्य वाटत नव्हतं। पण इथला जळगाव रनर्सचा जो ग्रुप आहे त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊन त्यांनी जी पहिली मॅरेथॉन अरेंज केली होती त्याच्यापासून आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं आणि आम्ही लेडीज पण तिकडे जाऊन धावायला लागलो। तर त्या हळूहळू खूप सगळ्यांना खूप आवडायला लागलं की यांचा रनर्स म्हणून आयडेंटिटी आमची तयार झाली आणि खूप लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले। 150च्या वर लोक आहेत। वेळात वेळ काढून स्त्रिया पण तिथे येतात। आता स्त्रिया जेंट्स तर येतातच, पण स्त्रियांना आम्ही का स्पेसिफिक म्हणतो तर प्रत्येक स्त्रीचं काय असतं, मला वेळ मिळत नाही, मला सकाळी मुलांसाठी डबा करायचा असतो, माझ्या मिस्टरांना चहा पाणी द्यायचं असतं, मला तर ते जमणारच नाही, मी कशी रन करू, असे अनेक प्रश्न स्त्रियांच्या समोर उभे असतात। तर त्या सगळ्यातनं काढून त्यांनी कमीत कमी स्वतःसाठी अर्धा ते 1 तास तरी काढावा आणि स्पेशल आपल्या स्वतःसाठी हा फिटनेससाठी हे यावं म्हणून खूप आवश्यक आहे। कारण हल्ली लाईफस्टाईल डिसीजेस इतके वाढलेले आहेत तर त्यासाठी आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि एकदा फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण एक्सरसाइज वगैरे सुरू केलं की आपण आपोआपच डाएटवर कॉन्शियस होतो। नंतर आपल्याला एक नियम लागून जातो, आपण रात्री विनाकारण जागरण करत नाही, मग सकाळी उठायचं असतं आणि एखाद्या दिवशी जर आपलं हे मिस झालं तर आपल्याला ते ॲक्टिव्हिटी लोकांची बघून आपल्याला इतकं वाईट वाटतं की त्यामुळे आपल्यामध्ये रेग्युलरपणा येतो। अजून एक छान गोष्ट म्हणजे तिथे सगळे लाईक माइंडेड लोक आपल्याला भेटतात, कारण प्रत्येकालाच वाटत असतं अरे वा आपण किती छान सकाळी सकाळी इथे सगळ्यांना भेटतो। आणि मग रनिंग करताना तो सुंदर असा आपण बुटांचा रोडवरचा आवाज, हळूहळू ते हवेचा आवाज, नंतर पक्षी कुठेतरी गात असतात, सूर्य तिकडनं उगवत असतो, थोडीशी सकाळची पहाटेची थंडी असते। तर या सगळ्याचा आनंद आपल्याला निसर्गातला मिळतो। फक्त एक हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की आपल्याला
आपल्या बेडमधनं उठणं, पांघरूण बाजूला करून उठणं आणि ग्राउंडवर येणं हे महत्त्वाचं असतं. हे एकदा ही जी इनिबिशन आहे ही एकदा आपण हे केली की आपण खूप छानपणे यामध्ये सहभागी होऊ शकतो. आणि आता वेगवेगळ्या हल्ली असं पाहिलं तर रनिंगचं कल्चर ओव्हरऑलच सगळीकडे वाढलेलं आहे. भुसावळसारख्या ठिकाणी तर वाढलंच आहे, पण त्यामुळे बाकी बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मॅरेथॉन वगैरे असं अरेंज करत असतात. आणि मग त्या मॅरेथॉनचे आम्हाला माहीत झालं की आम्ही सगळे ग्रुपच्या ग्रुप मिळून तिथे जातो, जसं जसं काही आम्ही स्पोर्ट्स टुरिझम करतो. कारण रनिंग हे अर्ली मॉर्निंग असतं, तर त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी प्रवास करून त्या गावाला जाणं, मग जाताना एन्जॉय करायचं. बरं, हे बाकीच्या ट्रिपसारखं नसतं. तर बाकीच्या ट्रिपमध्ये कसं आपण काहीही खातो, ह्याच्याबद्दल उद्या आपल्याला रनिंग करायचं, त्यामुळे आज आपण खूप कॉन्शियस असतो, उगाचच काही खात नाही. आदल्या दिवशी थोडं जास्त कार्बोहायड्रेट घ्यायचं म्हणून आम्ही ते प्रयत्नपूर्वक करतो. आणि रात्री सगळी तयारी करून ठेवून लवकर झोपायचं, कारण नवीन ठिकाण असतं त्यामुळे लवकर झोपायचं. हे अशाच खूप छान सवयी लागतात. आणि मग दुसऱ्या दिवशी उत्साहात सगळ्यांचा रनिंग झाल्यानंतरचा जो आनंद असतो आणि मेडल गळ्यात पडतं, तो इतका आनंद असतो की त्यानंतर मग आम्ही म्हणजे हे स्पोर्ट टुरिझम जे आहे झालेलं आहे आमच्यासाठी आपोआप झालंय ते, की जे आम्ही ग्राउंडवर येऊन इतर गावांना पण जाऊन रनिंग करतो. आणि ह्यामुळे खूप खूप लोक, खूप स्त्रिया याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आता आपल्याला मुंबईची मॅरेथॉन एक आहे की खूप मुख्य मानली जाते, त्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणच्या ज्या मॅरेथॉन आहेत त्या मॅरेथॉनमुळे खरं आपल्या भारतात मॅरेथॉन कल्चर एक तयार झालंय. तर ती मॅरेथॉन खूप मोठी मानली जाते आणि त्या मॅरेथॉनमध्ये रनिंग करण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी एक सर्टिफिकेशन लागतं की तुमच्या एजनुसार, जेंडरनुसार किती तासांमध्ये तुम्ही ही पूर्ण केली आहे म्हणून. त्यामुळे प्रत्येकाची हीच धडपड असते की आपण त्या याच्यात प्रयत्न करायला पाहिजे. पण आम्ही प्रत्येक नवीन जे रनर्स येतात त्यांना सांगतो की स्पर्धा ही स्वतःशी करा, दुसऱ्याशी करू नका. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं, प्रत्येकाचं शरीरात आतला मेटाबॉलिझम वेगळा, आहार विहार वेगळा, काही आजार असतील तर ते वेगळे. त्यामुळे त्यानुसार त्यांनी हळूहळू सुरुवात करावी आणि हळूहळू मोठ्या अंतराचं रनिंग त्यांनी करावं, असं आम्ही त्यांना नेहमीच, आम्ही आणि आमचे सर सल्ला देतात आणि त्यानुसार सगळे मार्गक्रमण करत असतात. तर असा हा एक सुंदर आमचा रनिंगचा जो प्रवास आहे तो खूपच आनंददायक आहे. आणि आज भुसावळमध्ये आमची अशी एक रनर्स म्हणून एक छान ओळख झालेली आहे. आणि आम्ही जेही कार्यक्रम घेतो ते ग्राउंडवरच असतात, त्यामुळे आम्हाला वेगळा वेळ लागत नाही, वेगळा पैसा लागत नाही, फार अरेंजमेंट लागत नाही. तिथल्या तिथे आमचे सगळे छोटे छोटे वाढदिवस, कोणाची अचिव्हमेंट्स असतात रनिंगमधल्या, त्या तिथल्या तिथे आम्ही साजरा करतो आणि सगळ्यांना खूप मोठा आनंद मिळतो. आणि हे जे आपण मॅरेथॉन अरेंज करतात किंवा रन अरेंज करतो, तर याचं एक उद्दिष्ट असं असतं की काहीतरी ध्येय समोर ठेवलेलं असतं. रोज रनिंग करणं वेगळं, म्हणजे ज्याला सवय लागते तो करतोच. पण काही लोकांना काय असतं की समोर काहीतरी, जसं विद्यार्थ्यांना परीक्षा असते की परीक्षा आहे म्हणून मी अभ्यास करीन, परीक्षा आहे म्हणून मला चांगले मार्क मिळाले पाहिजे, पुढे ॲडमिशन मिळालं पाहिजे म्हणून मी अभ्यास करीन. तसं हे मॅरेथॉन अरेंज करणं किंवा रनचा इव्हेंट अरेंज करणं हे अशासाठी आवश्यक आहे की वर्षभर त्याच्यासाठी आपण तयारी करतो. मला त्या दिवशी रन करता आलं पाहिजे म्हणून आपण काही ना काही प्रयत्न करतो, आपल्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यासाठी बऱ्याच महिला आणि पुरुष हे रेग्युलर रनिंग करून त्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि आम्ही एक लेडीज इंटरनॅशनल वुमन्स डे 8 मार्चला जो असतो आज, तर त्या निमित्त आम्ही एक लेडीज इक्वॅलिटी रन असा एक अरेंज करतो. तर रविवार सगळ्यांना सोयीचा आहे म्हणून 8 मार्चच्या आधी किंवा 8 मार्चच्या नंतर येणाऱ्या रविवारी आम्ही तो अरेंज करतो. यावेळेला आमचा तो 3 मार्चला संपन्न झाला. आणि महिला त्याच्यात सहभागी होतात, त्या दिवशी एवढ्या खुश असतात आणि त्यांना असं वाटत असतं की हा म्हणजे आपला स्वतःचा एवढा मोठा एक आपला स्वतःसाठी आपण स्वतः केलेला केवढा मोठा सोहळा आहे. आणि त्यांचा तो आनंद, त्यांचे जे सगळे ते उद्गार, ते बघून आम्हाला एवढा आनंद होतो की खूप छान संपन्न झाल्यासारखं वाटतं. आपण असंच काम चालू ठेवावं असं आम्हाला वाटतं. म्हणजे स्वार्थातून दुसऱ्यांची सेवा असं पण होतं, कारण आम्ही पळतो म्हणून आमचं शरीर चांगलं राहतं, आमची फिजिकल ॲक्टिव्हिटी ग्रुपमुळे होते, त्याबरोबर इतरांची खूप जणांची व्हावी असं आम्हाला वाटतं. यावर्षी 475 महिलांनी भाग घेतला होता.
आणि आमची अशी इच्छा असते की 475 पैकी निदान 75% महिलांनी तरी रेग्युलर रन सुरू ठेवावं. तीच एक थोडीशी अपेक्षा आमची फोल ठरते. कारण जेमतेम 20-25 लेडीज फक्त रेग्युलर सुरू ठेवतात, परत नव्याने फक्त इव्हेंटसाठी येतात किंवा काही काही दुसऱ्या क्षेत्रात असतात म्हणून पण येऊ शकत नाही. पण जास्तीत जास्त महिलांनी इतकं अर्ली मॉर्निंग स्वतःसाठी हा आपला एवढा छान ग्रुप आहे त्याच्यासाठी यावं असं मला वाटतं. आणि असंच आम्ही आमचं काम चालू ठेवू. परत सगळ्यांना खूप शुभेच्छा. नमस्ते.